नमस्कार मैत्रिणी, हे बघा इथं मस्त असं मी बकराचं मटण घेतलं आहे पहा मैत्रिणो. आणि शक्यतो हे 1 किलो मटण आहे बरं का. 1 किलोला थोडं जास्त आहे, पण बकराचं मटण कधी धुवावं नाही, त्याची चव निघून जाते माहिती आहे का. आणि हे 1 किलो जे मटण मी घेतलेलं आहे मैत्रिणो, पाहू शकता अगदीच मांडीचं मटण आहे. आणि खरंच खूप छान, म्हणजे खायला बी खूप चवदार. बकराचं मटण म्हणल्यावर सगळ्यांनाच आवडतं, पण तरी मी इथं एक पाण्याने हे धुवून घेतलं आहे. पण शक्यतो मैत्रिणी मी कधीच धुत नाही बघा. हे आता पहिल्यांदा धुतलं आहे, पण काही त्याच्यात घाण नसतं. आपण ज्या वेळेस ताजं बकरू घेतो ना, आणि आपल्या डोळ्या देखत ते हे होतं कट. आणि खरंच ते कधीच धुवायचं नसतं, त्याची चवही जाते. बकऱ्याचं मटण हे बिगर धुताच करायचं. पहा आता स्वच्छ इथं एक पाण्याने धुवून घेतलं आहे. आणि मी टाकणार आहे मैत्रिणी त्याच्यात मीठ थोडंसं जास्तच वापरणार आहे पहा इथं. कारण की चव ही कशाने येते, आपलं हे मटण ज्यावेळेस शिजतं त्यावेळेस त्याला असा थोडासा खारटपणा लागायला लागतो. त्याला जर खारटपणा लागला तर आपल्या कालवणाची चव अगदीच अप्रतिम वाढते. हे बघा इथं अर्धा चमचा मी धना पावडर हळद टाकलेली आहे मैत्रिणो. 2 चमचे मटण मसालासुद्धा टाकला आहे पाहू शकता. आणि इथं 1.5 चमचा धना पावडर मी टाकलेली पहा. कारण की आपण धने तर वाटून घातलेत, पण याच्यासाठी आपल्याला अगदी आता हे मस्त असं चांगलं मिक्स करून घ्यायचे पहा मैत्रिणो. अगदी संपूर्ण मीठ त्याला लागलं पाहिजे. आणि अगदी छान पद्धतीने असं हे तयार करून घ्यायचे पहा. मस्तपैकी त्याला चोळून मैत्रिणो असं मी साईडला ठेवणार आहे पाहू शकता तुम्ही. हे बघा अशा पद्धतीने चोळून ठेवलं, म्हणजे काय होतं आपलं मीठ वगैरे छान असं मुरतं त्याच्यात. चला तोपर्यंत पुढची तयारी. इथं मी कुकरमध्ये अक्षरशः एकच पळी, छोटी पळी तेल टाकलेलं आहे बरं का. तेल हे जास्त वापरलेलं नाही आहे पाहू शकता तुम्ही. आणि त्याच्यानंतर टाकली जिरी मोहरी छान तडतडली. एकदम बारीक कांदा असा कट करून घेतला आहे, तो सुद्धा मी टाकला आहे मैत्रिणो. कांद्याने अगदी छान अशी चव येते. आणि कांदा हा फोडणीला टाकायलाच पाहिजे बरं का. मी तुम्हाला मैत्रिणो गावाकडचा गावरान पद्धतीने हे मटण करून दाखवणार आहे. तांबडा पांढरा रस्सा अगदीच अप्रतिम असा हा होतोय. आणि खरंच अगदी एक सोडून 2 भाकरी चुरून खाणार अशी ही भाजी होती बरं का मटणाची. कांदा अगदी छान परतलाय पहा. पाहूनच तोंडाला पाणी सुटणार मैत्रिणो, असं भारी होणार आहे ना खरंच. त्याच्यानंतर मी इथं थोडासा हिंग टाकलाय बघा. हिंग बी छान परतून घ्यायचा मैत्रिणो. हिंगाने अगदी छान स्वाद येतो, सुगंध बी खूप छान येतो. कारण की त्याच्यामुळं मी आत्ताच हिंग टाकलाय, कारण की आपल्या त्या मटणाला मस्त असा वास लागा आणि छान त्याची चव वाढावं. कोथिंबीर टाकली, ती सुद्धा परतून घेतली पहा. त्याच्यानंतर द्यायचे आता हे मटण टाकून पहा मैत्रिणो. आता हे मटण अगदी चांगल्या पद्धतीने परतून घ्यायचे बरं का मैत्रिणो. आपण जी चिकनची भाजी खातो, पण ते चिकन काय एवढं शरीराला चांगलं नसतं बरं का. कसं आहे, कोंबड्यांना इंजेक्शन देऊन त्या फुगवल्या जातात. मग इकडं 2 रुपये जास्त गेले तरी चालेल, पण खाणंसुद्धा पौष्टिक खायचं. शरीराला जे सूट होईल तेच खायचं. हे बघा मटण अगदीच मस्तपैकी हलवून घेतलेलं आहे. आता त्याच्यावर 1 मिनटं मी झाकण ठेवणार आहे बरं का मैत्रिणो. पहा बघा झाकण ठेवल्यावर रंग बी चेंज झालेला आहे मैत्रिणो आता. आणि आता एकदा खालवर करून त्याच्यात मी अक्षरशः उकळायला पाणी ठेवलेलं आहे. गरम पाण्याचा वापर करणार आहे. हे बघा थंड पाण्याचा वापर करायचा नाही मैत्रिणो. 1 तांब्याभर पाणी मी त्याच्यात टाकलेलं आहे पहा. आणि आता झाकण लावणार आहे आणि आपल्याला काढून घ्यायच्यात 3 शिट्ट्या. तोपर्यंत पुढची तयारी करूया. ओलं खोबरं घेतलं आहे, कांदा घेतला आहे, आलं घेतलं आहे, लसूण घेतलं आहे, धने घेतलेत पाहू शकता. हावरी तीळसुद्धा घेतलं आहे. आता इथं ओलं खोबरं आणि सुकं खोबरं हे दोन्ही बी वाटून घ्यायचं. आता ओलं खोबरं मैत्रिणो माझ्याकडं भरपूर होतं, पण सुकं मी का टाकले, कारण की आपली भाजी अगदी छान पद्धतीने मिळून येते सुक्या खोबऱ्यापासून. त्याच्यामुळं निम्मं ओलं निम्मं सुकं असं हे खोबरं टाकलं आहे पहा.
आता अगदी रंग येस तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे बरं का मैत्रिणी. व्हिडिओ खूप खास आहे, खूप छान आहे, अगदी तुम्हाला आवडेन असा आहे. नक्की शेवटपर्यंत पहा. आणि हा गावाचा गावरान तडका तांबडा पांढरा रस्सा तुम्ही एकदा बघा. हे बघा, आता हा कांदा मी टाकून देते बरं का. गावाकडचं म्हणतात ना, गावरान पद्धतीने केलेलं हे मटण एकच नंबर लागतं बरं का. गावाकडची चव ही कशालाच येणार नाही आहे. म्हणतात ना, गावाकडचं ते गावाकडचं. आता हे बघा, मी मस्त असा कांदा परतून घेतला आहे. त्याच्यानंतर इथं धने, हावरी तीळ, लसूण, आलं हे संपूर्ण मी आता टाकून देणार आहे पहा. आणि ते सुद्धा अगदी खमंग असं आपल्याला परतून घ्यायचे पहा. मस्त परतायचे मैत्रिणो. असे हावरी तिळवी परतता परतता अगदी टम्म झाले पाहिजे, असे फुगले पाहिजे. आणि खरंच फुगतात भाजतानी. त्याच्यानंतर टाकायची आपल्याला ही कोथिंबीर. देठाच्या बाजूची कोथिंबीर आहे, ही सुद्धा मी वाटणात घेतली. कोथिंबीर का टाकायची मैत्रिणो तेही मी तुम्हाला सांगते. ज्या वेळेस आपण कांदा परततो, खोबरं परततो, त्याच्यात तेल राहतं शिल्लक. त्या कोथिंबीरीने संपूर्ण तेल तुमचं पुसून निघतं. आपल्या तव्याला अजिबात तेल नाही राहत. आणि तुम्ही पाहू बी शकता बघा, अजिबात कसंच तेल राहिलं नाही. झाला का नाही कोरडा एकदम तवा, पहा बरं. चला आता इथं मटण पाहूया. अगदी छान असं बघा शिजले. आणि पहा मैत्रिणी, आता तेल किती याचं चरबीचं निघाले पाहू शकता मैत्रिणी. हे संपूर्ण तेल मी काढून घेणार आहे पहा. मग तुम्ही कशी भाजी बनवता मैत्रिणी? मग तुम्हाला आज माझे हे मटणाची भाजी कशी वाटली ते तुम्ही मला नक्कीच सांगा. हो का, इथं मी संपूर्ण वरून संपूर्ण जेवढं तेल निघन तेवढं पूर्ण असं काढणार आहे पहा. भरपूर तेल आहे. तुम्हाला काय म्हणलं होतं, तेल त्याला भरपूर सुटणार, कारण की त्याच्यात असती चरबी. आणि बकराच्या याला अगदी मस्त तेल सुटतंच पहा. हे बघा, संपूर्ण तेल मी असं काढून घेणार आहे मैत्रिणी, पाहू शकता. आता तुम्हाला दिसतच असन, मी पळीने काढते पहा. हे तेल किती निघाले, तरी अजून आहे. हे बघा, या पातेल्यात बी पहा केवढीसं तेल टाकले मैत्रिणी, पाहू शकता. फक्त आपल्याला मसाला परताय पुरतंच तेल टाकले, जास्त टाकलं नाही आहे. पातेले ठेवले, पातेले अगदी छान तापले पहा. आता आपण आधीच जिरी आणि मोहरी टाकली होती, त्याच्यामुळे मी आत्ता टाकणार नाही. फक्त मसाला टाकला आहे बघा. मसाले बी फक्त घरचा मसाला आहे आणि मटण संडे मसाला, बास. याच्या विरुद्ध दुसरं कोणताही मसाला नाही आहे. आणि मैत्रिणो, मी याला घरचा मसाला टाकला आहे बरं का. खरंच खूप छान मसाला आहे. तो मसाला मला माझ्या भाषेने दिलता आणि खरंच एवढा भारी मसाला आहे, अगदी अप्रतिम अशी चव लागते. हे बघा, जेवढं तेल निघालेलं मी संपूर्ण त्याच्यात ओतून दिलं आहे मैत्रिणी, पाहू शकता. आता भाजीला आपल्या ह्या मसाला अगदी छान पद्धतीने परतायचा आहे बघा. जेवढा परतसान ना तुम्ही तेवढं त्याला तेल सुटणार आहे, तुम्ही पाहू शकता. हे बघा, अगदी छान पद्धतीने मी हा मसाला शिजून घेणार आहे बरं का मैत्रिणी. पहा तेलही खूप सुटले आणि पुन्हा झाकण ठेवणार आहे पहा. ते उडतंय जास्त मैत्रिणो. पहा आता मसाला मस्त शिजलाय. पहा तेल मैत्रिणो, आहे का, सांगितलं तुम्हाला. मग कधी भी मटणाची भाजी करताना तेल हे कमीच वापरायचं. मस्त मसाला मैत्रिणो आपला शिजलेला आहे, पाहू शकता इथं. आणि खरंच खूप छान शिजलाय. रंग बी अगदी अप्रतिम असा आलेला आहे. मग मला सांगा, तुमच्या तोंडाला पाणी सुटलंच असेल ना बघून. चला आता देऊया टाकून पहा. आता फक्त झाल्यावर, तयार झाल्यावर तुम्हाला दाखवते मी रंग आणि वरचा तांबडा रस्सा पहा. आता मी ही भाजी अगदी मापात करणार आहे, जास्त बी करणार नाही आहे. कारण की कसं आहे, माझी जावयान लेक आल्यामुळं मी ही भाजी बनवलेली आहे. पहा मैत्रिणी कशी झाली. 5-6 माणसांना पुरेन एवढी भाजी अशी बनवलेली आहे. जास्त घट्ट बी नाही, पातळच भाजी छान लागते खायला. अगदी चुरून भाकर खाणार मैत्रिणी. पहा आली का नाही भरपूर तर्री. चला मग मैत्रिणी, उद्या भेटूया आपण. बाय.